हैबताबाचं बोलणं ऐकताच राजांचे उभे अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात. छातीवरच्या कवड्या तटबंदीच्या दगडा एवढा आकार घेऊन जीव दबवून टाकतायत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्यांना हैबताबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यातून टपटपत पाणमोती कोसळले. ते बघताच मात्र कमरेत वाकलेला जख्ख हैबताबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी डोक्यावरची लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, "नाही राजा, आण हाय या म्हाताऱ्या घ्यायची तुला. डोळ्यात पाणी आणू नग. आमची कुणबाऊ जात धायपातावानी योग मेला तर 10 उपासतील. पर तू जगदंबेच्या दंडातला ताईत हायस. ताईत खातर हाय ह्या समद्यांसनी. तारशील तर तूच मुजरा राजा." राजांना मुजरा करून हैबताबा समोरच्या गर्दीत घुसला, दिसेनासा झाला. सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानराघू, भोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेचे थवे गडाच्या माच्यावरून कलकलत झेपावत गुंजन मावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता, भेदरट कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्याच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून कऱ्हे पठार सोडून गुंजन मावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजांनी कर्माजी बरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचवले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोठात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती. पण कुडतोजी पकडले गेले होते. मिर्झा राजांनी त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिचवण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढवातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजांच्या गोठातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजीच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले. "आमची शाही फौज आसमानातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाड खायचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातून तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील." मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. राजपुताच्या गोटात 2 फार खराब गोष्टी कानावर पडल्या. सरकार समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला, "बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे." राजे म्हणाले, "पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केलीये. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बुरुज कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावरच्या 80 धारकऱ्यांच्या डोळ्यात पातं लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या उडाल्या. धनी
त्यांच्या तुटक्या हातपायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदाराने ते पडलेले हातपायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीन डाग दिला. आणि काय कर्माजी, बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरने गडावर 5,000 पठाणांनिशी सुलतान धावा केला. तो मोडून काढण्यासाठी सर दरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्याच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवर दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यार मार झाली. हाणामार, हर हर, हर हर महादेव असं ओरडत मुरारराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कंस कापावीत तसं पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकडावर उभा असलेला दिलेरखान पठाण आपल्या ओठावर हाताची बोटं ठेवून मुराररावच्या हातातील तळपत्या पट्ट्याचं कडं बघून म्हणाला, या अल्लाह, अरे तो कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया. अली जहान के कदमों पर आ, माले माल कर देंगे. खिणभर पट्टे थांबवून त्याच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत घाम थपथपल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्कारानं पचकन थुकले. ये तो शिवाजी राजियांच्या इनामा बंद शिलेदार हाय, तुझा कौल घेतो की काय. असं मोठ्यानं गरजत ते सीधे दिलेरच्या रोखानंच हत्यार चालवीत पुढं चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फवारती चिळकांडी उमळली. आई आंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढं घुसले. गळ्यातल्या बाणानं त्यांना हर हर महादेव ओरडता आलं नाही. 10 हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकरानं मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळविले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातल्या बाणभुईला थडकून जखम फुटली. उताने पडलेले मुरारराव देशपांडे गडावरच्या निशाणाकडं भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल हाय. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबताबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडातला ताईत आहेस, ताईत. आणि त्यांच्या डोळ्यासमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव. रघुनाथपंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाज्यातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेला लाल फसबंदाची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हैजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन राजपुताच्या गोटाकडे चालले. राजे राजपुताशी शरणागतीचा सुलूक करताहेत ही बातमी वाऱ्यासारखी गडभर पसरली होती. संभाजीराजांना सुलूक म्हणजे काय तेच नीट कळेना. आपल्या महलातून ते राजांच्या महलाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब, संभाजीराजांनी साद घातली. दरवाजा जाब देत होता. देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले माँसाहेब पुतळाबाईंच्या महलाकडे वळली. आपल्या कपाळावर मेनमळल्या कुंकवाची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखून
घेतलेला पुतळाबाई कुणबिनीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईच्या जवळ आले.